गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे इयत्ता 10वीचं सायन्स आणि ह्यामधला दुसरा चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याचा ऑलरेडी आपला एक व्हिडिओ बनवून झालेला आहे आणि यामध्ये आपण 2 पॉइंट कव्हर केलेत. एक म्हणजे एलिमेंट अँड देअर क्लासिफिकेशन आणि दुसरा पॉइंट आहे डोबेरायनर ट्रायड्स. आता आपण येतो दुसऱ्या पॉइंटमध्ये, तो म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचं स्टेटमेंट काय, त्याचे फीचर काय, कारण हा टॉपिक मधला कंटेंट तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्कांसाठी विचारतात. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचा आपला विषय जो आहे तो आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. म्हणजे न्यूलँड्स नावाच्या सायंटिस्टनी जे काही आपल्याला ऑक्टेव्ह्ज दिलं, ते ऑक्टेव्ह्ज नक्की काय होतं, त्याचं स्टेटमेंट काय होतं हे आपण लर्न करणार आहे. मग न्यूलँड सायंटिस्ट हा कुठला होता, तर ही वॉज इंग्लिश सायंटिस्ट आणि त्याने जो शोध लावला न्यूलँड ऑक्टेव्हचा, हा कधी लावला तर इन 1866. हे 2 पॉइंट माहिती असावेत. इंग्लिश सायंटिस्ट होता आणि 1866 साली त्यांनी काय केलं, न्यूलँडचं ऑक्टेव्ह शोधून दिलं. मग आता स्टेटमेंट काय, कारण याच्यावरच आपल्याला बोर्डमध्ये क्वेश्चन पडतो आणि तो म्हणजे डिफाईन किंवा स्टेट न्यूलँड ऑक्टेव्ह्ज. ओके, मग आपण ते स्टेटमेंट बघूयात. बघा आता मागच्या वेळेस पण आपण लर्न केलं होतं की डोबेरायनर ट्रायडचं जे स्टेटमेंट होतं हे अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे त्या काळामध्ये जेवढे काही एलिमेंटचा शोध लागला असेल त्या सगळ्या एलिमेंटचं वजन महत्वाचं होतं आणि तोच क्रायटेरिया इथं न्यूलँड नावाच्या सायंटिस्टनी पण कंटिन्यू केला आणि त्याने मांडलेला जो लॉ होता तो देखील ॲटॉमिक मासेसशीच रिलेटेड होता. मग आता यांनी काय केलं, 1866 सालापर्यंत जेवढे काही एलिमेंट सापडले त्यांच्या वजनांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे एक एक एलिमेंट काय केला, ओळीने बसवायला सुरुवात केली आणि मग त्याला असं सापडलं पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट, तिसरा, चौथा, सातवा आणि आठवा. आठव्याची केमिकल प्रॉपर्टी ही पहिल्यासारखी आहे म्हणून त्यांनी काय केलं, पहिल्याच्या खाली 7 असे ओळीने घेतले आणि 8वा एलिमेंट पुन्हा खालच्या बाजूला घेतला आणि हेच त्याचं स्टेटमेंट आहे की जे तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रॉपर वर्डचा यूज करून मांडायचे. मग आपण स्टेटमेंट बघूयात काय ते. तर बघा बोर्डवरती तुम्हाला स्टेटमेंट दिसत असेल. काय लिहिलंय स्टेटमेंट आपण, तर न्यूलँड्स अरेंज, न्यूलँडने काय केलं, अरेंजमेंट केली. कशाची अरेंजमेंट केली, तर एलिमेंट्सची अरेंजमेंट केली. कशी केली, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे त्या एलिमेंटचं जे वजन आहे त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे त्यांची रचना केली. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे कसं, तर पहिल्यांदा सगळ्यात कमी, मग थोडंसं जास्त, असं वजनांच्या काय केलं त्यांनी, चढत्या क्रमाने त्या सगळ्या एलिमेंटची अरेंजमेंट केली आणि मग त्याला काय सापडलं ते महत्वाचं आहे, कारण तेच आपलं स्टेटमेंट आहे. बरोबर. मग आता ही फाउंड दॅट, काय सापडलं त्याला, एव्हरी 8 एलिमेंट, म्हणजे प्रत्येक त्या ओळीमधला 8वा एलिमेंट हा कसा आहे, तर हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज. त्याच्या सिमिलर प्रॉपर्टी म्हणजे सारख्या प्रॉपर्टीज होत्या. कोणासारख्या, तर टू दोज ऑफ द फर्स्ट, म्हणजे पहिल्यासारख्या, पहिला जो एलिमेंट आहे त्याच्यासारख्या 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी होता. दिस इज द सिंपल स्टेटमेंट ऑफ न्यूलँड ऑक्टेव्ह. ओके, मग बघा आपण आता न्यूलँड ऑक्टेव्हचं स्टेटमेंट काय केलं पुन्हा रिपीट करूयात की न्यूलँडने काय केलं, जेवढे काही एलिमेंट त्या काळामध्ये शोध लागला होता 1866 साली, सगळे एलिमेंट त्यांच्या वजनांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे मांडले आणि मांडल्यानंतर त्याला काय कळालं, 8व्याच्या प्रॉपर्टी ह्या पहिल्या एलिमेंट सारख्या असतात आणि हेच आपलं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट बोर्डवरती सगळ्यांना दिसत असेल. हा तुम्हाला पॉइंट लिहायचा आहे 2 मार्कांसाठी, त्यामुळे तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. बघा आता स्टेटमेंट काय येते, तर न्यूलँड्स अरेंज the elements in an increasing order of their atomic masses. He found that every 8 element had similar properties to those of first. म्हणजे 8व्याची केमिकल प्रॉपर्टी ही पहिल्यासारखी असते असं न्यूलँडने सांगितलं. कधी, तर त्यांचे ज्यावेळेस ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडले असतील त्यावेळेस त्याच्या हे लक्षात आले. ठीक आहे, तर इथे झालं आपलं स्टेटमेंट. आता आपण येतो एक्झाम्पलकडे. आता न्यूलँडने जो पिरियॉडिक टेबल केला होता तो पिरियॉडिक टेबल नक्की कसा आहे तो बोर्डवरती लिहिलेला आहे. तो बघा आता तुम्ही
काय केले बघा, न्यूलँड्सनी बनवलेला पिरियडिक टेबल हा म्हणजे संगीतामधील जे अष्टक आहे सा रे ग म प ध नि सा याचा रेफरन्स घेऊन तयार केलेला हा पिरियडिक टेबल आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, पहिल्याची प्रॉपर्टी ही आठव्याच्या प्रॉपर्टी प्रमाणे असते. बरोबर आहे. मग आता इथे काय करायचंय तर बघा, पहिला एलिमेंट सा रे ग म प ध नि सा. आठवा सा आठव्या नंबरला न लिहिता तो पुन्हा पहिल्या नंबर लिहिलेला आहे. म्हणजेच काय, पहिला सा जसा आहे तसाच आठवा सा, म्हणजे पहिल्याच्या एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे तीच आठव्या एलिमेंटची प्रॉपर्टी, असं त्याला थोडक्यात म्हणायचं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी वजनाच्या चढत्या क्रमाने एलिमेंटची अरेंजमेंट केली आणि मग त्याला असं आढळून आलं, पहिल्या एलिमेंटच्या ज्या केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या बरोबर सारख्या कोणाबरोबर निघाल्या तर आठव्या एलिमेंटच्या. आणि हेच त्याचं स्टेटमेंट आहे आणि हा त्यांनी बनवलेला पिरियडिक टेबल. पहिला एलिमेंट कोणता, हायड्रोजन, दुसरा लिथियम, नंतर बेरिलियम, चौथा बोरॉन, पाचवा कार्बन, सहावा नायट्रोजन, सातवा ऑक्सिजन आणि आठवा नंबरचा एलिमेंट फ्लोरीन तो इथं न लिहिता त्याने काय केलं, पहिल्या कॉलमच्या खाली लिहिला. का, कारण पहिल्याची प्रॉपर्टी ही आठव्यासारखी असतं, हे त्याचं स्टेटमेंट होतं. बरोबर आहे. तर अशा प्रकारे पिरियडिक टेबल त्यांनी बनवला 1866 साली. सो अशा प्रकारे आपण आता स्टेटमेंट बघितलं. स्टेटमेंट मध्ये काय कळालं तर ही अरेंज ऑल नोन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस अँड देन ही फाउंड दॅट ॲटॉमिक मास according to atomic mass he found that properties of 8 elements similar to first one. Okay, so this is statement and this one periodic table. न्यूलँड्सचं ऑक्टेव्हचं आपण स्टेटमेंट बघितलं, त्याचा पिरियडिक टेबल कसा आहे ते बघितला. आता ह्याच्यानंतर बोर्डसाठी महत्वाचा पॉइंट जो येतो 3 मार्कांसाठी तो म्हणजे लिमिटेशन ऑफ दिस थिअरी और फीचर्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्ह. मग आता इथे एक साधारण 5 ते 6 पॉइंट आहेत, खूप सोपे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 पैकी 3 मार्क्स आपले आता फिक्स असतील. आता आपण एक एक करून ते पॉइंट डिस्कस करूयात. पहिला पॉइंट बघा, बोर्डवर लिहिलेला आहे, काय येतो, धिस लॉ इज ऍप्लिकेबल अप टू कॅल्शियम आउट ऑफ 56 एलिमेंट. अर्थ काय होतो, 1866 साली 56 एलिमेंटचं डिस्कव्हरी झाली होती, म्हणजे तेवढ्या एलिमेंटचा शोध लागला होता. पण त्यापैकी फक्त कॅल्शियम पर्यंतच हा लॉ ऍप्लिकेबल आहे. हे झालं पहिलं फीचर किंवा पहिलं लिमिटेशन. दुसरं लिमिटेशन काय तर आफ्टर कॅल्शियम every 8 element did not possess properties of first one. याचा अर्थ काय होतो, कॅल्शियम नंतर जेवढे काही एलिमेंट्स आहेत तिथला 8वा एलिमेंट पहिल्यासारखी प्रॉपर्टी दाखवत नाही. हे दुसरं फीचर किंवा दुसरं लिमिटेशन आहे न्यूलँड्स ऑक्टेव्हचं. त्यानंतर आपण येतो तिसऱ्या फीचर मध्ये. तिसरं फीचर बघा बोर्डवरती लिहिले, न्यूलँड्स फिटेड नोन एलिमेंट इनटू 7 into 8 दॅट इज 56 बॉक्सेस. न्यूलँडने काय केलं, त्या काळामध्ये 56 एलिमेंटचा शोध लावला होता. बरोबर आहे. त्यामुळे त्याने काय केले, 56 बॉक्स केले. कशा प्रकारे केले तर आडवे 7 बॉक्स केले. का, कारण त्याला माहिती होतं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि 7व्या नंतरचा 8वा एलिमेंट पहिल्यासारखी प्रॉपर्टी दाखवतो, म्हणून 8वा एलिमेंट डायरेक्ट पहिल्याच्या खाली घेतला. म्हणून त्यांनी आडव्या लाईन मध्ये 7 बॉक्स केले आणि उभे किती बॉक्स केले, 8 बॉक्स केले. ठीक आहे. तर हे झालं पुढचं फीचर आणि 56 बॉक्स बनवून झाले. आता पुढे जातोय आपण पुढच्या चौथ्या फीचर मध्ये, दी प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स डिड नॉट फिट इन ऑक्टेव्ह. आता काय झालं तर ज्या काही प्रॉपर्टीज होत्या ऑक्टेव्ह संदर्भातल्या, नंतर नवनवीन एलिमेंटचा ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस त्या प्रॉपर्टी ह्या ऑक्टेव्ह प्रमाणे मॅच होत नव्हत्या. कारण 56 एलिमेंट पर्यंत शोध लागून थांबले का तर नाही, 57 एलिमेंटचा शोध लागला, 58चा लागला. मग जे काही न्यू एलिमेंट आहेत, नवीन एलिमेंट जे असणार आहेत, कुठले एलिमेंट असतील, हे न्यू एलिमेंट असतील 56 नंतरचे, त्या एलिमेंटचं काय झालं, इथं ज्यावेळेस आपण त्या टेबलमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत 8व्या एलिमेंटच्या पहिल्या एलिमेंट बरोबर मॅच होत नव्हत्या. सो दिस इज अगेन अनदर लिमिटेशन ऑफ दिस थिअरी. त्यानंतर पुढे जातोय आपण 5व्या फीचर मध्ये, न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स इन अ सेम बॉक्स. काय झालं तर न्यूलँडने 2 ठिकाणी काय केलेले तर एकाच ठिकाणी
एकाच बॉक्समध्ये दोन दोन इलिमेंट बसवले, जरी त्यांच्या प्रॉपर्टी वेगळ्या होत्या तरी पण त्यांनी वेगवेगळे जरी प्रॉपर्टी असेल तरी पण त्या दोन्ही इलिमेंटला एकाच बॉक्समध्ये बसवलं आणि हे त्याच्याच रूलच्या विरुद्ध होतं, त्यामुळे त्याचं काय झालं, लिमिटेशन झालं. तुम्ही मागाचं पिरियोडिक टेबल आठवा, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की काय कोबाल्ट, निकेल आणि सेरेलियम आणि लॅन्थॅनम हे इलिमेंट काय केले ते एकाच बॉक्समध्ये बसवले, जरी त्यांच्या प्रॉपर्टी वेगळ्या असतील तरी. त्यामुळे याच्यावरती पुन्हा ऑब्जेक्शन आलं आणि त्यामुळे हे लॉचं काय झालं, लिमिटेशन झालं. ठीक आहे, चला आता पुढच्या फीचर मध्ये आपण येतो. न्यूलँड्स प्लेस्ड two element in a same box having different property. पुन्हा तोच प्रॉपर्टीचा पॉइंट आला की दोन दोन इलिमेंट एकाच बॉक्स मध्ये बसवल्या, जरी त्यांच्या प्रॉपर्टी वेगळ्या होत्या. आणि उदाहरण तेच आहे, कोबाल्ट आणि निकेल यांच्या प्रॉपर्टी पूर्ण वेगळ्या आहेत, पण त्यांना कुठे बसवलं, हॅलोजनच्या ग्रुपमध्ये बसवलं. सो हा पुन्हा रूलच्या विरुद्ध वागला, त्यांनीच दिलेला रूल आहे, त्याच्याच रूलच्या विरुद्ध तोच वागतो, त्यामुळे हे पुन्हा त्याचं काय झालं, लिमिटेशन झालं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण पुढच्या फीचर मध्ये किंवा पुढच्या लिमिटेशन मध्ये येतो. काय तर बघा, न्यूलँड्स पिरियोडिक टेबल, न्यूलँडने शोधलेला जो पिरियोडिक टेबल होता याच्यामध्ये काय इन्क्लूड नव्हतं, कशाचा समावेश नव्हता, इनर्ट गॅसेसचा समावेश नव्हता. आता इनर्ट गॅसेसचा शोध नंतर लागला, याने जो पिरियोडिक टेबल बनवला होता त्या काळामध्ये इनर्ट गॅसेस ही संकल्पना कोणालाच माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी वेगळे बॉक्सेस, वेगळे रूल काही दिले नव्हते. आणि मग प्रश्न निर्माण झाला भविष्यामध्ये, ज्यावेळेस इनर्ट गॅसेसचे शोध लागायला लागले, मग ह्या इनर्ट गॅसेसला कुठे बसवायचं हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. त्यामुळे हा त्या लॉ त्याचं सॅटिस्फॅक्शन करू शकत नव्हता, म्हणून हे पुन्हा त्याचं लिमिटेशन ठरलं. आता यानंतर सगळ्यात शेवटचं जे फीचर आहे किंवा लिमिटेशन आहे ते कोणतं आहे, तर न्यूलँड्स ऑक्टेव्ह डीड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड इलिमेंट. याचा अर्थ काय होतो, 56 इलिमेंट नंतर नवनवीन जे काही इलिमेंटचे शोध लागले, त्या इलिमेंटला आपण कसं बसवायचं, त्यासाठी कुठला रूल आहे का, याबाबत कुठलीही माहिती न्यूलँड्सने दिली नव्हती. आणि त्यामुळं मग ह्या टेबलमध्ये बाकीचे इलिमेंट कसे बसवायचे हे प्रश्न निर्माण झाले आणि ऑटोमॅटिकच हा लॉ किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते काळाप्रमाणे रूल्ड आउट झालं. हे काय झालं, प्रत्येक इलिमेंटसाठी वापरू शकत नाही आणि त्यामुळे हा लॉ काय झाला, रूल्ड आउट झाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण न्यूलँड्स ऑक्टेव्हचं स्टेटमेंट, एक्झाम्पल, पिरियोडिक टेबल आणि फीचर बघितले. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी न्यूलँड ऑक्टेव्हचा स्टडी केला. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना न्यूलँड ऑक्टेव्हची कन्सेप्ट समजली असेल. जरी समजली नसेल, कुठे डाऊट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करा की या पॉईंटचा अर्थ काय होतो. मी नक्कीच त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. यासाठी प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, नक्की ती प्लेलिस्ट ओपन करून बघा, तुम्हाला सर्व व्हिडिओ ओळीने सापडतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.